महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती मी स्वागत करतो। तर बघा, लाडकी बहीण योजनेशी संबंधित लाडकी बहीण योजनेची एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वाची अपडेट, एक खुशखबर पण आलेली आणि एक बॅड अपडेट पण आलेली, बॅड न्यूज। तर ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आतापर्यंतची आलेली आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे आज सकाळपासूनच यायला सुरुवात झालेली आहे असा मेसेज। हा मेसेज जर तुम्हाला आलेला असेल तर तुमचे पैसे बँक खात्यात जमा झालेले आहे। हा मेसेज तुम्हाला आलेला असेल तर हा मेसेज तुम्हाला असा चेक करायचा आहे आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत किंवा नाही ते तुम्हाला अशा पद्धतीने चेक करायचे आहे। 4500 किंवा 1500 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। ते पैसे कशा पद्धतीने तुम्हाला आलेले आहे किंवा नाही ते चेक करायचे, ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे बाकीच्या महिला उमेदवारांचे जवळपास 3000 रुपये बुडालेले आहेत। आता हे नेमकं याचं मागचं कारण काय ते पण मी तुम्हाला सांगतो। आणि 42 लाख महिला उमेदवार लाडक्या बहीण योजनेच्या पैशांपासून वंचित। आता नेमकं हे प्रकरण काय, ही बॅड बातमी काय, सॅड बातमी काय, सॅड न्यूज काय, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। महत्त्वाचं म्हणजे 3 अपडेट तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत तर सकाळपासूनच याला सुरू झालेली, ते कशी चेक करायचे असा मेसेज तुम्हाला आलेला आहे किंवा नाही ते तुम्हाला चेक करायचं। आणि महत्त्वाचं म्हणजे 3000 रुपये कोणत्या महिला उमेदवारांचे बुडाले। आणि महत्त्वाचं म्हणजे हे होतं की 42 लाख महिला उमेदवारांना यामध्ये हप्ता भेटणार नाही, दुसरा तिसरा चौथा त्यांना समोर चालून पैसे मिळणार नाही। आता हे प्रकरण काय आहे संपूर्ण तुम्हाला सांगतो। त्याच्या अगोदर तुम्हाला आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला आत्ताच आपल्या माता बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करून टाका। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, तमाम माता आणि बहिणींनो, जी काही अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेली ती म्हणजे सर्वांसाठी हीच आहे की सर्वांचे पैसे यायला पाहिजेत। हे या ठिकाणी सर्व महिलांना अपेक्षित आहे, माता आणि बहिणींना। परंतु काहीतरी अडचणी या ठिकाणी अशा येत आहे की जेणेकरून त्यांचे पैसेसुद्धा कापले जात आहे। आता बँकमध्ये काहींचे पैसे कापले गेलेले आहे, तुम्हाला मेसेजसुद्धा आला नाही की पैसे आले म्हणून। तुम्हाला काहींना तर माहितीच नाही की तुमचे पैसे लाडक्या बहिणीचे आलेले आहेत, परंतु ते बँकवाल्यांनी कापले, त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच नाही की ते पैसे आले किंवा नाही। आता बघा, सांगण्याचा मेन मुद्दा काय आहे की सकाळपासूनच म्हणजे आज सकाळपासूनच आणि काल संध्याकाळ ते आज सकाळपासूनच लाडक्या बहिणीचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचं बँक अकाउंट चेक करायचं आहे। तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये लाडक्या बहिणीचे जेवढे पण पैसे येत आहेत त्याचा मेसेज येत आहे आणि मेसेज आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बँक अकाउंट चेक करायचं आहे। आता ते तुम्ही कसं करू शकतात ते तुम्हाला एक तर फोनपे, गुगल पे वगैरे तुम्ही चेक करू शकतात। आणि महत्त्वाचं म्हणजे सोप्या पद्धतीत तर डायरेक्टली तुम्हाला मेसेज आलेला असेल। आता तुम्हाला मेसेज आलेला असेल, काहींना मेसेज आलेला नसेल, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची की प्रत्येक बँकेचा जो काही नंबर आहे, बघा प्रत्येक बँकेचा जो काही नंबर आहे, समजा आता SBIचा मेन नंबर काय या ठिकाणी तुम्ही तुमच्या बॅलन्स इन्क्वायरीचा, तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगून देतो बॅलन्स कसं चेक करायचं होतं। SBIचा असो किंवा HDFC बँकेचा बॅलन्स इन्क्वायरी नंबर आपल्या तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मी सेंड केलेला आहे, तिथं तुम्ही पाहून घ्या आणि त्याच्यावरती सिंपल फोन करा। त्याच्यावरती फोन केला की ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी फोन लागेल, तिकडनं रिसीव होईल आणि ऑटोमॅटिकली कट होईल। तुम्हाला ही प्रोसेस होऊस तर थांबायचं आहे। ऑटोमॅटिकली कट झाला की डायरेक्टली तुम्हाला तिकडनं टेक्स्ट मेसेज येईल की तुमच्या अकाउंटमध्ये एवढं बॅलन्स आता शिल्लक आहे। म्हणजे याच्यावरून तुम्हाला कळेल की पैसे आलेले आहेत किंवा नाही। तर ही तुम्हाला मी या ठिकाणी पद्धत सांगितलेली। पहिले म्हणजे फोनपे, गुगल प्लेद्वारे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात आणि दुसरं म्हणजे तुम्हाला टेक्स्ट मेसेज आलेला असेल पैशांचा आणि तिसरं म्हणजे तुम्हाला फोन करायचा आहे प्रत्येक बँकेचा, या ठिकाणी बॅलन्स चेक करायचा इन्क्वायरी नंबर असतो, मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिलेला। या दोन पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे तुमचा अकाउंटमध्ये बँक बॅलन्स, लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहेत, ठीक आहे। आता कोणाचे 3000 बुडाले ते पण मी तुम्हाला सांगतो। तर बघा, ज्या माता आणि बहिणींनी 31 ऑगस्टच्या अगोदर अर्ज केलेला आहे आणि त्यांना एकही रुपया भेटलेला नाही आहे, ज्या माता आणि बहिणींनी, मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, 31 ऑगस्टच्या अगोदर अर्ज केलेला आहे आणि त्यांना एकही रुपया भेटलेला नाही आहे, त्यांचं आधार सीडिंग बाकी होतं आणि त्यांनी आधार सीडिंग आता केलेलं आहे, तर त्यांना 4500 रुपये भेटत आहे आणि भेटलेच 4500 रुपये। आणि ज्या माता बहिणींनी 1 सप्टेंबरपासून समोर अर्ज केला, 1 सप्टेंबरपासून समोर अर्ज केला, तो अप्रूव्हल झाला, आधार लिंकिंग केलं, अशा माता बहिणींना फक्त 1500 रुपये भेटत आहे। म्हणजे त्यांचे अगोदरचे
महत्त्वाचे 2 महिन्याचे पैसे. आता हे जे 1500 रुपये तर हे कोणाला भेटतं 1 सप्टेंबरच्या नंतर ज्यांनी फॉर्म भरला आणि त्यांनी आधार लिंकिंग केलं अशा माता बहिणींना 1500 रुपये भेटत आहे. आणि त्यांचे म्हणजे 1500 रुपये हे सप्टेंबर महिन्याचे झाले. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचे 3000 रुपये मग बुडालेले आहेत. हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर त्यांना 3000 रुपये मिळणार नाही आहेत, कारण त्यांची मुदत गेलेली होती. त्यांनी मुदत गेल्यानंतर फॉर्म भरलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचे जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे गेलेले आहेत. तर हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर ही बॅड न्यूज या महिला उमेदवारांसाठी ज्यांनी सप्टेंबरपासून फॉर्म भरायला सुरुवात केली होती आणि फॉर्म भरला, तर ही त्यांच्यासाठी बॅड न्यूज आहे, धक्कादायक अपडेट आहे. त्यांचे 3000 रुपये बुडालेले आहेत. ज्यांनी ऑगस्ट महिना 31 ऑगस्टच्या नंतर फॉर्म भरलेला आहे अशा सर्व माता आणि बहिणींसाठी. आणि ज्यांचं प्रोसेसमध्ये काम होतं त्यांनी DBT केलं, ज्यांचा फॉर्म अप्रूव्हल झाला होता 31 ऑगस्टच्या पूर्वी. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आधार लिंकिंग त्यावेळेस केली म्हणजे 31 ऑगस्टच्या पूर्वी, परंतु पैसे आलेले नाही होते 1 रुपयासुद्धा 31 ऑगस्टच्या नंतर किंवा अगोदर. तर त्यांना आता पैसे आलेले आहेत 4500 रुपये. तर हे तुम्हाला माता आणि बहिणींनो लक्षात घ्यायचं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे 42 लाख महिला उमेदवार कसं काय अपात्र आणि त्यांना कसं काय दुसरा तिसरा हप्ता भेटणार नाही याच्याशी संबंधित अपडेट मी तुम्हाला देतो. बघा, लाडक्या बहीण योजनेशी संबंधित साहेबांनी एक घोषणा केलेली आहे नुकतीच, आणि तात्काळ निर्णय घेण्यात आलेली तात्काळ अपडेट आहे. तर बघा, लाडक्या बहिणी संदर्भात एक अपडेट अशी की ज्या महिलांना दुसऱ्या योजनेचा लाभ भेटत आहे, ज्या महिला उमेदवारांना माता बहिणींना दुसऱ्या योजनेचा लाभ भेटत आहे, त्यांना या योजनेचा लाभ म्हणजे दुसऱ्या योजनेचा लाभ भेटू शकत नाही आहे. जर समजा तुम्हाला 1500च्या वरती दुसऱ्या योजनेचा लाभ तुम्ही घेताय तर तुम्हाला या ठिकाणी अपात्र केलं जाणार आहे, असं मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट घोषित केलेलं आहे. तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे जर 1500च्या वरती तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहे तर. ठीक आहे, लक्षात घ्या. आता महत्त्वाचं म्हणजे काही महिलांचे फॉर्म चेक होत आहे आणि तुम्हाला जर पैसे जरी आलेले असतील, जर समजा तुम्ही काहीतरी चुकीच्या मार्गाने फॉर्म भरलेला असेल किंवा तुम्ही शासन नियम तोडून फॉर्म भरलेला असेल आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक आहे, तर तुमचा फॉर्म रद्द होईल. आणि तुमचा फॉर्म रद्द होईल म्हणजे होईल या संदर्भात क्लिअरली साहेबांनी क्लिअर करून दिलेलं आहे. त्याच्यामुळं भरपूर महिला उमेदवार याच्यापासून वंचित होणार आहेत. सांगण्याचा मुद्दा एकच आहे की चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरू नका, योग्य पद्धतीने फॉर्म भरा, एवढंच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आय होप संपूर्ण माहिती लक्षात आली असेल. तमाम माता बहिणींनो, स्वतःच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत, तुमच्या आल्या 3000 रुपये कोणाचे आलेले आहेत का लक्षात घ्या. तुम्हाला कसे चेक करायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 4000 रुपये आले का 4500 हे कसे चेक करायचे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणाचे 3000 बुडाले ते पण मी तुम्हाला सांगितलं. तर तिन्ही अपडेट मी तुम्हाला दिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काही अडचण असेल, काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा. पैसे आलेले नसतील तर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या माता बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, एवढी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. तर पुढची माहिती बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.